साईचरणी 75 लाखाचा सुवर्णमुकुट अर्पण, कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती। एका कुटुंबाने साईबाबांना तब्बल 75 लाख रुपयाचा कंसात 788.44 ग्रॅम सुवर्णमुकुट अर्पण केला। शनिवारी रात्री या भाविक दाम्पत्याने मुकुट अर्पण करत आपली संकल्पपूर्ती केली। आंध्र प्रदेशातील भाविक कुटुंब 2 वर्षापूर्वी दर्शनासाठी शिर्डी झाले होते। यावेळी यातील गृहिणी असलेल्या महिलेने साईबाबांच्या समाधीसमोर संकल्प केला होता, मी पुढच्या वेळी सुवर्णमुकुट घेऊनच तुमच्या दर्शनाला येईन, असा तो संकल्प होता। जाताना त्या महिलेने मुकुटाचे वजन आणि मापही घेतले होते। त्यावेळी महिला इंग्लंडला नोकरीला होती। असे असले तरी परिस्थिती बेताची होती, मात्र स्वप्न मोठे होते, असे या महिलेने माध्यमांना सांगितले। या महिलेने हैदराबादमध्ये 75 लाखाचा सोनेरी मुकुट साकारला। या मुकुटाचे डिझाईनही याच महिलेने काढले। शनिवारी रात्री जेव्हा हा मुकुट साईंच्या मूर्तीवर चढवला जात होता, तेव्हा त्या भाविक दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या भावुक क्षणाचे साक्षीदार होत या कुटुंबाचा सत्कार केला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात, सुरक्षा अधिकारी रोहिदास माई उपस्थित होते। ओळख गुप्त ठेवण्याची विनंती। दाम्पत्याने आपली ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे। ही कथा केवळ एका मुकुटाची नाही, तर एका अतूट श्रद्धेची, एका महिलेच्या निश्चयाची आणि साईबाबांच्या अगाध कृपेची आहे, असे त्या भाविक असलेल्या महिलेने आवर्जून सांगितले। शासन अध्यादेश जारी। पाळीव प्राण्यांची अंत्यविधी स्मशानभूमीतच। पाळीव कुत्रे, मांजर यांच्यावरही अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत। नगर विकास विभागाने याबाबत शुक्रवारी शासन आदेश काढले असून प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगितले आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी 25 जुलै 2023 रोजी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता। पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर अनेकदा प्राण्यांचे मृतदेह खाडी, गाव, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याची डबकी किंवा रस्त्यावर फेकले जातात। मृतदेहाची योग्य विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी सुटते, त्याचा त्रास होतो, रोगराई पसरण्याचा धोका असतो। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे या आदेशात नमूद केले आहे।